इथं यायच्या ना अधिकारात दंबाजी करायची, व्हिडिओ करायचा, बातमी करायची आणि मग मी रोहित पवारला काम करतोय. हे अजिबात योग्य नाही. तुम्हाला फक्त उत्तर मीच देऊ शकतोय. आणि आता तुमचेच कार्यकर्ते कर्जत तालुक्यामधील बचत गटाच्या महिलांना आज लाखो रुपयाला गंडवलं आहे. त्याच्याकरता मला तुम्ही आलेत असं समजलं होतं, पण त्याचा कुठं बातमी नाही, कुठं व्हिडिओ नाही, त्यांना तुम्ही भेटले नाहीत. त्यांचं तुम्हाला फक्त मतदान लागतं, मग त्यांना कोण वाली आहे का नाही? पण तुम्ही निष्कारण त्या पंचायत समितीमध्ये जाऊन अधिकारी गोळा करून, तुमचे कार्यकर्ते गोळा करून निष्कारण नौटंकी केली. 6 महिन्यातून एकदा येतात आणि काहीतरी नौटंकी एखाद्या हापीट जातात, अधिकाराला दम देतात, काहीतरी नौटंकी करून भुलाफुली करायचं काम करतात. काम तर काय कुठं नाही. शेतकऱ्याच्या बांधला जा तुम्ही. मी कसं शेतकऱ्या बांधला जातो, रस्ते करून देतो लोकांना, काय जे असेल ते प्रश्न सोडवितो. तुम्ही फक्त हा अधिकारी काय तुमच्यात कामाला नाहीत. तुम्ही फक्त बारामती आग्रो त्या लोकांना, त्या नौकरांना दम द्यायचा. इकडं कर्जतमध्ये अधिकारी अजिबात दम द्यायचा कामा नाही. आता परत सांगतो की दमबाजी कर्जतच्या अधिकाऱ्याला अजिबात द्यायची नाही. काल रोहित पवार कर्जतमध्ये येणार असं समजलं होतं, पण ते महिलांचं काम करण्याऐवजी ते पंचायत समितीमध्ये गेले, त्यांच्या कार्यकर्ते गोळा करून आणि काहीतरी खोटानाटा आरोप करून व्हिडिओला बोलले. व्हिडिओला म्हणले तू पैसे खातो. मग तुमच्या लोकांची खोटी कामं करून द्यायची का? ह्या असं तुम्हाला तरी योग्य वाटतं का? तुम्ही आजपर्यंत कर्जत तालुक्यामध्ये, जामखेड तालुक्यामधील मुलींना लायसन काढून देऊ म्हणले तर एका दादापाडी कॉलेजपाशी एका विमान चेंगरिवली. मुलांना लायसन काढून देऊ म्हणले, लग्न करून देऊ म्हणले, ते सर मुलांचं नोकरी लावून देऊ म्हणले 27,000 मुलांना. ह्यातील तुम्ही कोणतं काम केलं? आणि आता तुमचेच कार्यकर्ते कर्जत तालुक्यामधील बचत गटाच्या महिलांना आज लाखो रुपयाला गंडवलं आहे. त्याच्याकरता मला तुम्ही आलेत असं समजलं होतं, पण त्याचा कुठं बातमी नाही, कुठं व्हिडिओ नाही, त्यांना तुम्ही भेटले नाहीत. त्यांचं तुम्हाला फक्त मतदान लागतं, मग त्यांना कोण वाली आहे का नाही? त्यांना मी भरपूर पाठिंबा देणार. त्यांचे पैसे मिळेपर्यंत मी पाठपुरावा करणार. आमचे नेते आहेत राम शिंदे साहेब. पण तुम्ही निष्कारण त्या पंचायत समितीमध्ये जाऊन अधिकारी गोळा करून, तुमचे कार्यकर्ते गोळा करून निष्कारण नौटंकी केली. 6 महिन्यातून एकदा येतात आणि काहीतरी नौटंकी एखाद्या हापीट जातात, अधिकाराला दम देतात, काहीतरी नौटंकी करून भुलाफुली करायचं काम करतात. काम तर काय कुठं नाही. शेतकऱ्याच्या बांधला जा तुम्ही. मी कसं शेतकऱ्या बांधला जातो, रस्ते करून देतो लोकांना, काय जे असेल ते प्रश्न सोडवितो. तुम्ही फक्त हा अधिकारी काय तुमच्यात कामाला नाहीत. तुम्ही फक्त बारामती आग्रो त्या लोकांना, त्या नौकरांना दम द्यायचा. इकडं कर्जतमध्ये अधिकारी अजिबात दम द्यायचा कामा नाही. आणि तुमचे कागद खोटं कमी असलं तर आपिडे साहेब नाही काम करू शकत. सगळी कागद पूर्ण करा. आपिडे नाही काम केलं तर मी काम करून देतो. तुम्ही अर्धोट कागद आणून देता आणि तुम्ही काम करा म्हणता. अजिबात योग्य नाही. आणि हे रोहित पवार कोणत्या तालुक्याचे आमदार आहेत हे अजून कोणी सांगू शकत नाहीत. कर्जतमध्ये 6 महिन्यातून एकदा येतात किंवा 4 महिन्यातून एकदा येतात. इकडे एकदा बसतात, कुठेतरी निघून जातात डायरेक्ट पुन्हा किंवा बारामध्ये डायरेक्ट परदेशात. हे अजिबात योग्य नाही. रोहित पवार साहेबांना मी विनंती करतो, हे परत असे नौटंकी करू नका. लोकांची बांधव फिरून कामं करा. लोकांनी तुम्हाला मतदान केलं, निवडून दिले, हे योग्य नाही. आम्ही आमदार नाही, खासदार नाही, मी कुणी नाही. मी रोज लोकांच्या बांधव फिरतो, ऊन बघत नाही, काय बघत नाही. तुम्ही कुणाला घ्या तालुक्यात लोकांना विचारा. तुमच्यापेक्षा मी जास्त नक्कीच 100% काम करतोय. आणि अधिकारी असे दमबाजी करत नाही. आमदार कसा असावा हे आमचे राम शिंदे साहेब आमदार नसून तरीसुद्धा दिवसाआड किंवा 2 दिवसात 3 दिवसाला कर्जत शहरामध्ये पूर्ण तालुक्यात भेटीगाठी घेतात. जामखेडला जातात, तिकडे भेटीगाठी घेतात. आमचे विक्रम दादा पाचपुते तिथं तर रोज तिथं बसून असतात त्या श्रीगोंद तालुक्यामध्ये. तिथं असते आमचे पाथर्डी शेवगावचे आमदार बघा. आमचे भारतीय जनता पार्टी सगळेच आमदार यांचं काम कसं आहे. आणि तुम्ही मनात लाजा, तुमचं काम कसं आहे. इथं यायच्या ना अधिकारात दंबाजी करायची, व्हिडिओ करायचा, बातमी करायची आणि मग मी रोहित पवारला काम करतोय. हे अजिबात योग्य नाही. तुम्हाला फक्त उत्तर मी देऊ शकतोय. खरं खोटं मी दादागिरी नाही, तुम्हाला शेजार नाही, दादागिरी करत नाही मी. असं खोटं काय करत नाही. या सत्य नौटंकी अजिबात करत नाही मी. शेतकऱ्याने मला काम सांगितलं, काम झाल्याशिवाय मी शांत बसत नाही, कामच करून देतो. असा माझा भाऊ आहे. तुम्ही आता खोडीच्या बसता तिथं 10 अधिकारी गोळा करता, पुढं काय लोक असेल तुमचे कार्यकर्ते बसवता आणि हे अधिकारी दमबाजी करताना निघून जातात. आता परत सांगतो की दमबाजी कर्जतच्या अधिकाऱ्याला अजिबात द्यायची नाही. तुमच्या बारामध्ये आग्रो असतील, कुठं अजून तिथे कारखाना असतील, त्यांच्या कार्यकर्त्याला तुम्ही कामगाराला दम देऊ शकतात. इथं दमबाजी चालणार नाही. सत्यमेव जयते, जय शिवराय.
जय भीम, जय मल्हारराम कोठणारी. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400003. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.